नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती रोजच चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत पारंपरिक ज्योतिष आणि वैज्ञानिक ज्योतिष या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आनंद कुमार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. श्री आनंद कुमार यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, श्री आनंद कुमार हे ज्योतिषाचार्य आहेत. अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ह्या विषयी मार्गदर्शन ते करत असतात. लग्न, शिक्षण, करिअर त्याचबरोबर अनेक विषयांवर आनंद कुमार मार्गदर्शन करतायत. आनंद कुमार हे ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक आहेत, त्याचबरोबर संचालक देखील आहेत. आनंद कुमार यांना ज्योतिष विषयाचा गेल्या 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून मुंबई, पुणे यांच्यासह विविध महानगरांमध्येही ते अनेक लोक त्यांच्याकडे येत असतात मार्गदर्शनासाठी आणि त्यांना ते ज्योतिषाविषयी अधिक माहिती देखील देत असतात. ज्योतिषशास्त्राच्या आधारे आनंद कुमारजी यांनी अनेकांच्या समस्यांचं निवारण केलं आहे. सातारा जिल्ह्यातील वाईमधल्या पसरणीत त्यांची गोशाळा असून तिथे 85 गायीचं संगोपन केलं जातं. अनेकदा लोक स्वतःचं भविष्य किंवा ज्योतिष पाहण्यासाठी ज्योतिषाकडे येतात. अनेक जण पत्रिका पाहिल्यावर त्यावर उपाय, तोडगे जाणून घेतात, परंतु त्याआधी आपल्या पत्रिकेतील ग्रहदशा आणि त्यानुसार आपल्या आयुष्याची दिशा म्हणजेच लक्ष्य निश्चित होणं गरजेचं आहे. आणि ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांचा ह्याच गोष्टीवरती जास्त भर असतो. मुळात त्यांच्या ज्योतिष अभ्यास आणि निरीक्षणाची पद्धतीच वेगळी आहे. म्हणूनच आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दैनंदिन समस्यांवरती सोपे उपाय जाणून घेणार. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे हितगुजमध्ये. आणि अर्थातच आज आपण पारंपरिक ज्योतिष आणि वैज्ञानिक ज्योतिष ह्याविषयी चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर ह्या दोन्ही मधला नेमका फरक काय, त्याविषयी काय सांगाल? कसं आहे मॅडम की पारंपरिक ज्योतिष आणि वैज्ञानिक ज्योतिष हे फार पुरातन शास्त्र आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे. राजे महाराजांच्या काळामध्ये एक राजघराणा ज्योतिष हा विषय फार महत्त्वाचा होता. या पारंपरिक ज्योतिषमध्ये आज आमच्याकडे जे जुन्या पत्रिका ज्या घेऊन येतात त्यामध्ये साधी पत्रिका हाताने बनवली. आमच्या आजोबांच्या काळामध्ये जी पत्रिका बनवली जात होती ती फार हाताने साध्या पद्धतीने पत्रिका बनवली जात होती. त्या पत्रिकेतून तो एखादा ग्रह एखाद्या स्थानामध्ये आहे तो कोणत्या अवस्थेत आहे हे लक्षात येत नव्हतं. आजही लक्षात येत नाहीये. त्यात आज वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे गेला आहे, सायन्स पुढे गेला आहे. सायन्सचा आपण अभ्यास केला त्यातल्या दशा, महादशा, सूक्ष्मदशा ह्यांचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. वक्री आहेत, नीच राशी आहेत, उचीचे आहेत, हे अभ्यासाने आपल्याला लक्षात येतं. पण या सखोल अभ्यास करून टेबलवरती 10-15 मिनिटात होणं कठीण जातं. गणित मांडणं हे गणितशास्त्र आहे. सगळं हे शास्त्र फार प्रदीर्घ जुनं शास्त्र आहे. हे गणितशास्त्र आहे आणि गणितशास्त्रात आपल्याला पुढे जायचं असेल त्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. आता पारंपरिक ज्योतिष आणि आजचं वैज्ञानिक आमचं स्लोगन आहे अध्यात्म विज्ञान व ज्योतिषशास्त्र. आमचं स्पिरिच्युअल आमचं धर्मशास्त्र काय सांगताय, आमचं सायन्स काय सांगताय आणि त्यानंतर मग ज्योतिषशास्त्र आमच्यात किती त्यात भाग सहकार्याचा आहे हे आम्ही एकंदरीत मंथन करूनच आम्ही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. एक्झाम्पल सांगेल की आता एखाद्या पत्रिकेमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रह जो आत्मविश्वासा आणि विल पॉवरचा कारक मानला जातो, तर तो ग्रह लग्नस्थानात असेल तर ही लोक धडाडी, निर्णयक्षम, चांगले असतात. पण रवी जर लग्नस्थानात आहेच आहे पण तो मृत अवस्थेत आहे, मग लोक हातबल असतात. आत्मविश्वास कुठे ना कुठे डावललेला असतो. आत्मविश्वास फारच कमी झालेला असतो आणि आत्मविश्वास पुढे जाण्यासाठी हा त्यांच्या पत्रिकेत रवीचं काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याला आम्ही सांगतो माणिक नावात रत्न धारण करा, हा फार उपायांचा विषय फार सगळ्यात शेवटी आहे. पण ज्योतिषशास्त्र का पाहावं आणि ज्योतिषशास्त्र आज लोक कशी पाहतात याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगेल. आज ज्योतिषशास्त्र पाहायचं म्हटलं तर आमच्याकडे एक पत्र कोणत्याही सगळ्या पेपरमध्ये जे भविष्य सांगितलं टाकलं जातं हे एका दिवसाचं भविष्य टाकलं जातं. एका दिवशी साधारण 2,28,000 मुलं जन्माला येतात. बरं. आज 2,28,000 जर मुलं जन्माला आलेत तर त्या सर्वांचं भविष्य एक असायला होतं, सर्वांची दिशा एक असायला पाहिजे होती. तसं होत नाही. आता तासांचा विचार करा, 9,500 एका तासाला 9,500 आपल्या हिंदुस्थानात मुलं जन्माला येतात. आता 9,500 भविष्य एक असायला, एक तासापुरतं असायला होतं. पत्रिका तिथं बदलत नाहीये. मग त्याच्यात आम्ही आमच्या तासात, आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये तासाला महत्व नाही. आमच्या लग्न कोष्टक हे महत्वाचं असतं. तर लग्न कोष्टकावरून काय केलं जातं की त्या एका लग्न कोष्टकामध्ये एका राशीमध्ये 24 तासामध्ये 12 लग्न येतात. तर मेष लग्नाची किंवा मिथुन लग्नाची, वृषभ लग्नाची जी किती पत्रिका आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांचे इतर ग्रह दोष म्हणजे एखाद्या ग्रहाबरोबर संगत असते, ती संगत त्याला कारणीभूत असते. म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट व्यक्ती आला, एखादा सत्संगी व्यक्ती आहे त्याच्यावर एखादा दारुडे व्यक्ती आला तर लोक विचार करतात बाबा सत्संगी व्यक्ती हा थोडा चुकीचा व्यक्ती याच्यावर कसा आहे, किंवा तसे त्यांच्या जीवनात आचार विचार घडतात. मग ज्योतिषशास्त्र पाहत्या वेळेला
वर्तमानातलं महत्वाचे त्यांच्या आयुष्यात येणारे चढउतार ह्या ज्योतिषशास्त्रातून पाहायला मिळतात आहे. पण तुमच्या समस्यांवर ज्योतिषशास्त्र मोठं फोकस करावं असंच मी सांगेल. बरोबर, म्हणजे थोडक्यात समस्यांवरती ज्योतिषशास्त्राकडे जरा जास्त बघावं असं नाही. भविष्यासाठी बघूच नाही मॅडम, भविष्यासाठी बघूच नाही. कारण भविष्य कोणताही ज्योतिष किंबहुना मी सुद्धा कोणाचं भविष्य तासात 2 तासात किंवा 4 तासांमध्ये अख्ख्या आयुष्य भविष्य मला ते सांगणं कठीण आहे. बरोबर. आणि भविष्यासाठी तुमच्या आता वर्तमानातल्या ज्या अडचणी आहेत, आता वर्तमानातल्या समस्या, चालू वर्तमानातल्या समस्यांवर तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्याचा तुम्ही उपयोग नक्कीच करू शकता ज्योतिषशास्त्र. बरोबर, म्हणजे संकट येत असतील, कुठे काहीतरी अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी ज्योतिषाचा नक्कीच उपयोग करायला हरकत कारण नाहीये. काय आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं त्याचं कारण काय आहे, निवारणार्थ काय करावं, आणि सगळ्यात शेवटी बहुतेक किती काळ आहे तो ड्युरेशन. एखादी घटना, कोणतीही घटना, चढ आयुष्यात फार मोठे राहत नाहीत किंवा उतारे फार मोठे, चढानंतर उतार, उतारनं चढ असतो. त्यामुळे तसाही त्याचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं कारण आणि निवारणाचं काय करावं, तो कालावधी काय आहे. जो आज वाईट एखाद्या व्यक्तीवर काळ असेल तो काळ किती वाईट आहे, चांगले दिवस केव्हा येतील, बरं चांगले दिवस फार 2 वर्ष दाखवतात. आता मी त्यासाठी काय करू, आता मी एखाद्या विषयात कर्जबाजारी आहे, कर्ज केव्हा फिटेल, किंबहुना माझ्या घरात अशांती आहे, पैशात बरकत नाही, तर मी आता काय करावं, करंट डेटला काय करावं, याच्यासाठी उपाययोजना नक्कीच कराव्यात. बरोबर, म्हणजे थोडक्यात आत्तासाठी उपाययोजना करायला हरकत नाही. आणि त्या उपाययोजना तुम्ही आपल्या ह्या माध्यमातून सांगणारच आहात. त्याबरोबर तुमचं स्लोगन मगाशी तुम्ही सांगितलं, अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र. अर्थातच ह्या सगळ्याची जेव्हा ज्योतिषाकडे आपण जातो तेव्हा अध्यात्म आणि विज्ञान ह्याची तुम्ही सांगड घालून देता आणि त्याच्यानंतरच तुम्ही भविष्यासंदर्भात जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील किंवा वर्तमान काळात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही ह्या माध्यमातून करतात. मग नेमकं ज्योतिषासाठी तुम्ही ह्या दोन्हीची सांगड का घालतात, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माची? नाही, कसं आहे की आज सायन्स हे पुढे गेलेलं आहे, सायन्स पुढे गेलेलं आहे. आज शिकलेले सर्व मंडळी आहेत, तर त्यामुळे त्यांना जर आपण सायंटिफिकली काही गोष्टी समजावून सांगितलं त्यांना लवकर पटतात आहे. आणि आम्ही शिकलेलो, त्यामुळे शिक्षणाचा उपयोग त्या ज्योतिषशास्त्रामध्ये कुठे करता येईल, संशोधन त्यात करून आपल्याला पुढे काय करता येतं का, एखाद्या व्यक्तीवर एखादी घटना आलेली ती का आलेली, त्याचं कारण काय हे जोपर्यंत शोधत नाही, त्याच्या मुळाशी आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत उच्चाटन करणं, एखाद्या आजाराच्या मुळाशी आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत उच्चाटन करणं कठीण जाईल. म्हणून आम्ही ते आता आमचं सोबत आहे जीवन मार्गदर्शन, अध्यात्म, विज्ञान व ज्योतिषशास्त्र. जीवन मार्गदर्शन, जीवनाचा मार्ग दाखवायचं फक्त आम्ही काम करतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक दिशा दाखवण्याचं काम करतो. त्या रस्त्याने त्या पथावर चालायचं की नाही तर तुम्ही ठरवा. बरोबर, पुढे जायचं की नाही ते आपण नंतर ठरवू, पण त्या पथावर चालायचं की नाही हे तुम्ही ठरवा. हा त्याचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करत असता. आणि आपल्या झी24 तासच्या माध्यमातून देखील तुम्ही जीवन मार्गदर्शन या खास कार्यक्रमामधनं शनिवार रविवार आपल्या प्रेक्षकांना याविषयी मार्गदर्शन करत असतात. त्याविषयी अगदी थोडक्यात मला काय सांगा मॅडम. आता काय हा कार्यक्रम चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आज डोबळ मताने ज्योतिष करणारे दगड मारेल तो ज्योतिष अभ्यासक लागेल, ज्योतिषाला लागेल. दगड मारेल तो ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष लागेल. एवढे ज्योतिष आहेत. काही अनेक लोक चांगले आहेत, अनेक लोक त्यामध्ये अगदी तासाभरात भविष्य सांगणारी मंडळी आहेत. आणि त्याचा मला विरोध आहे की पत्रिकेतल्या ग्रहदशा काय आहेत हे लोकांपर्यंत सखल आणि पूर्णपणे कसं पोहोचवायचं याच उद्देशाने आम्ही कार्यक्रम झी24च्या माध्यमातून करतो. हा शनिवारी संध्याकाळी 5:30ला, रविवारी सकाळी 10 वाजता कार्यक्रम असतो. ह्याच्या मागचा उद्देश आहे, आम्ही अनेक कुंडले त्यामध्ये घेतलेले आहेत, अनेक गरजूंच्या कुंडल्या मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये आम्ही विशिष्ट ग्रहांविषयी बोलतोय, गुणमिलन का करावं, लग्नासंबंधी अनेक लोकांना आज लग्न करूनही लग्नांमध्ये अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी काय येतात ह्या विषयात आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो. कारण ज्योतिषशास्त्र बघ आपल्याला दिशादर्शक शास्त्र म्हणूनच एक वापरावं असंच मी सांगेल. आणि हा कार्यक्रम घेण्या पाठीमागचा उद्देश की डोबळ मतान लोकांच्या अनेक मनात आहे, साधी पत्रिकेतात लग्न सणा शनी आहे, तुझं असं शनी 7.5 आहे तर अशा घटना होतील, असं काही नाही. शनी आतापर्यंत कोणाचं नुकसान केलेलं आहे माझ्या तरी माहिती नाही. हा मात्र शनी आपली जागा आपल्याला दाखवून देतो, हे तेवढं सत्य मॅडम. बरोबर. आणि अर्थातच ह्या सगळ्याचं जीवन मार्गदर्शनच्या माध्यमातून तुम्ही आपल्या सगळ्यांना जे काही गैरसमज आपल्या प्रेक्षकांच्या मनात असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता, दर शनिवारी 5:30 वाजता असतो हा कार्यक्रम जीवन मार्गदर्शन. तेव्हा नक्की पाहत जा. आणि एकूणच वेगळं मार्गदर्शन तुम्ही ह्या माध्यमातून देत असतात. त्याचबरोबर रविवारी सकाळी 10 वाजता हा तसाच रिपीट प्रोग्राम, नवीन कार्यक्रम असतो. अर्थातच आपण बघितलं की जीवन मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही आज प्रेक्षकांना याविषयी अधिक माहिती अनेकांच्या कुंडल्या वगैरे घेतो, अनेक प्रश्नांचं डायरेक्ट समस्या निवारण करत असतो. आणि समस्या निवारण होणं गरजेचं आहे, कारण एखाद्या पत्रिकेमध्ये अगदीच राहू सोबत गुरु चांडाळ योग आला तर अनेक त्याचा मोठा भाव करतात. हा बरोबर, राहू सोबत गुरु आला, एकत्र आला, चांडाळ योग निर्माण होतो. आर्थिक लॉसेस मात्र या काळात होतात किंवा आपलं फसवणूक जास्त होते. आणि या फसवणूक रोखण्यासाठी, या फसवणुकीला कुठे आळा घालण्यासाठी चांडाळ योग असेल किंवा नेचभंग नावाचा योग असेल, कुयोग असेल किंवा अतिगंड नावाचा, गंड नावाचे दोष आहेत, पत्रिकेच्या अनुषंगाने एवढ्या अर्धा एक तास आपल्याला बोलणं शक्य होतं. पण हा फार मोठा विषय
9 कोटी प्रश्न मॅडम यात निर्माण होतात. 9 कोटी प्रश्न कोणा ज्योतिषी एका दिवसात, अर्ध्या तासात, 2 तास सांगत नाही असेल सोडवू शकत. नाही होऊ शकत नाही, त्याचा अभ्यास मंथन होत नाहीये. खरंय खरंय, नक्कीच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. मला पत्रिकेतील नेमकं गुणमिलन कसं करायचं आणि मंगळ असेल तर नेमकं काय उपाय करायचे ह्याविषयी देखील तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पारंपरिक ज्योतिष आणि वैज्ञानिक ज्योतिष या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला ज्योतिषाचार्य आनंद कुमार ह्या संदर्भात अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. अर्थातच मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की पत्रिकेतील गुणमिलन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. तो नेमका कसा करायचा आणि त्याविषयी काय मार्गदर्शन करा? मॅडम कसं आहे की गुणमिलन हा विषय फार अतिशय जटिल आणि महत्त्वाचा विषय आहे. गुणमिलनामध्ये आज आमच्या आजोबांच्या काळामध्ये किंवा अनेक ज्योतिषी फक्त गुणमिलन करतात. गुणमिलन करून होत नाहीये. आज 36 गुणांपैकी 28 गुण मिळाले, 30 मिळाले, 36 मिळाले, 18 अधिक मिळाले तर पत्रिका जमते, असं मॅडम करून चालणार नाही. आता ऍक्च्युली संशोधनाचा विषय हा आहे किंवा आज आम्ही जे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चालतो. गुणमिलनामध्ये आम्ही 3 गोष्टी पाहतो. ग्रहमैत्री म्हणजे विचार, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता, वैवाहिक जीवनात सुख मिळेल की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुबळ म्हणजे गरजेपुरता पैसा यांच्या आयुष्यात असेल की नाही. मेंटली, फिजिकली, फायनान्शियली आपण 3 गोष्टी जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत वैवाहिक जीवन, मॅरेज लाईफ पूर्ण होणार नाहीये. अनेक माझ्याकडे अशा केसेस येतात, किंबहुना आमच्याकडे दिवसातून किमान 4 केस तरी वैवाहिक जीवनाचे येतात की लग्न झालेले वर्ष 1.5 वर्षाला संसार झाला, आता दोघांचं पटत नाही, डिवोर्स पर्यंत केस झालेत. लग्न झालेले 4 महिन्यात आपल्याला विभक्त प्रणालीची भूमिका निर्माण झालेली आहे. लग्न झालेत, नवरा बायको मानसिक ना शारीरिक ना भौतिक ना कौटुंबिक अशा गोष्टी त्यांच्या अडचण निर्माण होतात. आता विचार, नवरा बायको दोघांचे विचार जर जमले तर काही अंश आपल्याला पुढे जाता येतं. शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता असेल तरी आपल्याला काही अंश पुढे जाता येतं. आणि गरजेपुरता पैसा, तर आज मुंबईसारख्या महानगरात राहतोय तर गरजेपुरता पैसाच आपल्याला नक्कीच पाहिजे. त्या सगळ्यांच्या पाठीवर सारांश आपण जर काढला तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मॅडम लक्षात एक येते आपल्याला की गुणमिलन करण्याच्या ऐवजी पत्रिका मिलन हे होणं गरजेचं आहे. गुण तरी पुढे जा, गुण अगदी 10 जमले तरी पुढे जा, पण ग्रहमैत्री म्हणजे दोघांचे विचार जर जमणार नसतील आणि जर चुकून जर षडाष्टक योग येणार असेल तर लग्न नाही केलेलं चांगलं. दुसरी गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये, विवाहामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती मॅरेज लाईफ मध्ये शारीरिक सुख किंवा प्रणय. प्रणयामध्ये काही योनी आहेत, म्हणजे जर उंदीर नावाच्या योनी बरोबर सिंह नावाच्या योनीचं लग्न झालं तर विचार करा त्यांच्या प्रणयाची भूमिका काय असेल किंवा कोण समाधान राहील. मग कळत न कळत चुकून कोणाचे पाय घसरतील, तो डिवोर्स पर्यंत जाईल किंवा एक दुसरा असमाधान राहिला तरी ती डिवोर्स पर्यंत जाण्याचे संभ्रम जास्त असतात. मग अशा वेळेला योनी हा विषय फार महत्वाचा. योनीमध्ये टोटल 14 योनी असतात. त्या योनी पाहूनच तुम्ही अश्वयोनी आहे, सर्प योनी आहे, गो योनी आहे, म्हैस आहे, स्वान योनी आहे, हॉर्स योनी म्हणजे अश्व नावाची योनी. अश्वयोनीचे 2 प्रकार आहेत. एक तर मेष राशीमध्ये अश्व जी योनी आहे ती रेसचा घोडा टाइप मध्ये, आणि शतारका नक्षत्रातली अश्वयोनी आहे तो टांग्यासारखा घोडा आहे. दोन्ही घोडे दिसतात आहे, पण एक बिचारा दिवसभर काबड कशा थकलेला असतो आणि दुसरा रेसचा घोडा असतो. त्यामुळे योनी पाहताना त्या पत्रिकेतल्या पूर्ण डिटेल्स तुम्ही जोपर्यंत पाहत नाही आणि पत्रिका जमवत नाही तोपर्यंत घरातलं वैचारिक पातळी किंवा शारीरिक भूमिका कधी जमणार नाही. त्यामुळे गुण किती जमव, गुणांना महत्व देऊ नका, मात्र त्यामुळे ग्रहमैत्री, योनी आणि गुरुबळ या 3 गोष्टींना महत्व द्यावं असं मी नक्कीच. बरोबर, पण बऱ्याचदा असं होतं की आता मेष राशीचं एखाद्या राशीशी पटत असतं. एक उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सिंह राशीची पटत असेल तर मग जर पत्रिका थोडीशी कमी जुळत असली किंवा काहीतरी गुणमिलन कमी होत असलं तरी देखील अशा पद्धतीने फक्त राशींचा स्वभाव जुळतोय तर आपण लग्न करू शकतो का पुढे जाऊन? नाही, जरी स्वभाव होता मेष राशी आणि तुम्ही सिंह राशी म्हटला ते नवम पंचक दोघा राशींमध्ये बऱ्यापैकी जमतं मॅडम. पण गंमत काय होती, जर तिथं योनी जर उंदीर योनी आणि अश्व योनी आली, मेष राशी मधली जर अश्व योनी आली, उंदीर मगा नक्षत्राची जर उंदीर योनी आली तर शारीरिकदृष्ट्या कुठेतरी कमतरता राहील आणि दोघांमध्ये वैचारिक मतभेद होतील. बरं, प्रणयावरून वैचारिक मतभेद होतील, मग ते डिवोर्स पर्यंत येत जाईल. आणि हे दोन्हीमध्ये जरी दोन्ही चांगल्या कुटुंबातले दोन्ही सदस्य आहेत तर दोन्ही तडजोड करून जमून घ्यायचं म्हटलं तरी मग गरजेचं होतं धन पैसा त्यांच्या गुरुबळ त्यांच्या आयुष्यात आहे की नाही तर का नाही. तर गुरुबळाचा विषय तेवढा तिथे महत्वाचा असतो. थोडक्यात लग्न जमवताना सखोल पत्रिकेचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, केवळ गुणमिलन करून चालणार नाही. नाही, गुणमिलन बिलकुलच नाही. गुणमिलनापेक्षा ग्रहमैत्री, गुरुबळ आणि योनी ह्या 3 गोष्टी तर कमीत कमी पाहाव्यात.
बरोबर. आणि पत्रिकेमध्ये इतर संतान स्थान कसं आहे, धनस्थान, भाग्यस्थान, लाभस्थान ह्या स्थानावर नजर एकदा टाकावी, तेवढंच महत्वाचं. पण जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने जर आपण पत्रिका बघायचा विचार केला तर तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिसत नाहीत. तुम्ही मगाशी जसं म्हणालात तसं नाही, त्यामध्ये गंमत असे होते की पारंपरिक पत्रिकेमध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर अशा अनेक पत्रिकेमध्ये आपल्याला लक्षात येतं की इथे तो एखादा शनी पंचम स्थानामध्ये इथं केतू नावाचा ग्रह दाखवतोय. हा केतू नावाचा कोणत्या परिस्थितीत ग्रह आहे आपल्याला माहित नाहीये. बरोबर. तो वक्री आहे, मार्गी, तो वक्रीत असतो, तो अशुभ अवस्थेत आहे, नीच राशीत आहे की कोणत्या राशीत, याचा आपल्याला अवलोकन करता येत नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्या लाभस्थानाची परिस्थिती काय ते आपल्याला लक्षात येत नाहीये. लाभस्थानाच्या पत्रिकेमध्ये लाभस्थान 3 ग्रह पडलेत. रवी आहे, रवी सोबत राहू आहे, याला ग्रहण योग म्हणतो. यांच्यात लाभाला कुठे ग्रहण लागलंय, म्हणजे ती जर एखादा युवती एखाद्या घरात जाते तर लाभाला ग्रहण योग असेल तर ते आर्थिक कुठेतरी कुचंबना होते. मग त्याची त्या वराची आर्थिक गाडी कुठेतरी कोलमडली किंवा नोकरीवर गेली तरी पुढे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आम्ही अशा लोकांना सांगतो की पत्रिका मिलन केल्याशिवाय पुढे जाऊ नक्कीच नाही. म्हणजे लाभस्थान, भाग्यस्थान, बरं पुढे अपघात वगैरे होणार नाहीत ना, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे वैवाहिक वाद कलह होणार नाही, कोर्ट कचेऱ्या तर होणार नाहीत ना, ह्या गोष्टी त्यामध्ये पाहणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एका पत्रिकेत वैज्ञानिक जर दृष्टिकोनातून आपण पत्रिका बघायची गेली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सामावलेल्या दिसू शकतात. आणि जर कुठे काही प्रॉब्लेम्स, अडचणी असतील तर नक्कीच आपण उपायही करू शकतो. आणि ते तुम्ही उपाय आपल्या माध्यमातून सांगतच असतात. तुमचे नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, नक्कीच त्याच्याशी आपले प्रेक्षक संपर्क साधतीलच. त्याचबरोबर मुंबई आणि पुणे ह्या ठिकाणी तुम्ही अर्थात आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी येतच असतात. त्याचबरोबर महाराष्ट्रात इतरही ठिकाणी तुमचे नंबर आहेत, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतील आपले प्रेक्षक. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पारंपरिक ज्योतिष आणि वैज्ञानिक ज्योतिषाविषयी आज आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य आनंद कुमार. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. आनंद कुमारजी, आपण बघितलं तर पत्रिकेमध्ये जसं गुणमिलनापेक्षा पत्रिका मिलन जास्त महत्वाचं असतं, तसंच मंगळ ग्रहाचं महत्व देखील तितकंच आहे. कारण की कडक मंगळ, सौम्य मंगळ हा देखील बघितला जातो आणि शनीची 7.5 किती आहे हे देखील तपासली जाते. ह्याविषयी अगदी समज आणि गैरसमज दोन्ही पसरलेले आहेत, त्याविषयी काय सांगाल? नाही मॅडम, चांगला प्रश्न विचारलात. आज लोकांच्या मनामध्ये मंगळाविषयीचा फार मोठा गैरसमज आहे. मंगळ म्हणजे फार वाईट आहे किंवा मंगळ म्हणजे फार चुकीचं आहे म्हणून लग्नात अडचण येतात. अगदी शेवटच्या क्षणाला मंगळ दिसतोय म्हणून लग्न मोडलेले अनेक उदाहरणं माझ्याकडे. मंगळ म्हणजे फार वाईट नाही, मंगळाचा कोणीही बाव करू नये असं मी थोडक्यात नक्की सांगेन. आता मंगळाची लक्षणं: लग्नस्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम आणि व्याय स्थानामध्ये मंगळ असतं, मंगलिक कुंडली मांडली जाते. आता मंगळाचे स्वभाव गुण, तापट, चिडका, हट्टी, हेकेखोर, हे सगळे स्वभाव गुण येतात. एखादी नववधू एखाद्या घरात आली तिने सगळे स्वभाव आले तर एकत्र घरात डिस्टर्ब होईल. आता ही परंपरा राहिली. आता हम दो हमारे एक अशी परिस्थिती आहे. हा आजपासून जर 20 वर्ष 50 वर्ष पाठिंबा जातोय तर जॉईंट फॅमिली, एका कुटुंबामध्ये 10, 15, 20 लोक त्यावेळी होते. त्याकडे कालची आलेली सुनबाई जर ती मंगलिक असेल तर ती तापट, चिडकी, हट्टी असेल तर घरातल्या इतर लोकांचे परिणाम होतील. पण त्यावेळी हा मंगळाचा विषय त्यावेळी नक्कीच पूरक होता. आता मंगळाला फार महत्व देऊ नये. त्यातल्या तर मंगळ शांती करावी. आता मंगळ शांतीमध्ये तुम्ही म्हटलं की मंगळाचे कडक मंगळ, सौम्य मंगळ असे 2 प्रकारचे मंगळ असतात. कडक मंगळ म्हणजे काय असतात? तापट, चिडके आणि हट्टी लोक असतात. सौम्य मंगळ म्हणजे काय? ह्या मंगलिक लोकांवर दुसरे समोरचा व्यक्ती कुरळी करून जातो, त्यांच्यावर रुबाब गाजून जातो. त्यामुळे 2 मंगळाचे फार महत्वाचे पार्ट आहेत. मंगळामध्ये जर अशा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी सफेद रंगाचं पोळं नावाचं रत्न धारण केलं तरी मंगळाच्या अंशात त्याला पुष्कळ फरक पडतो. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्या मंगळ शांत केली तरी त्याला पुष्कळचा चांगला परिणाम जाणवतो. आता मंगळाचा आणि राहिली गोष्ट शनी 7.5चा. शनी 7.5 प्रत्येकाला आपापली जागा दाखवली जाते. शनी 7.5 आतापर्यंत कोणाचं नुकसान झालं नाही. शनी 7.5 प्रत्येकाचं भलं झालंय. शनी 7.5 आपली जी नाडी, ज्या नाडीत आपला जन्म झालेला असतो त्या नाडीमध्ये आपलं प्रगती होते. आद्य, मध्य आणि अंत्यनाडी, त्या कोणत्या तरी एका नाडीमध्ये आपला जन्म झालेला असेल तर त्या नाडीमध्ये आपली प्रगती नक्कीच होते. पण दुसऱ्या 2 नाडीमध्ये आपल्याला नुकसान किंवा ते जे कमवलं ते सर्व घालवण्याचे योग येतात. आणि त्यावेळी आपण जर काही प्रिकॉशन घेतले, आपण सावधगिरीने आयुष्याचे निर्णय जर घेतलेत तर मला वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये काही चुकीचं काय घडेल असं मला नक्कीच वाटत नाही. बरोबर. त्याचबरोबर आता तुम्ही नाडीचा उल्लेख केला. जेव्हा आपण आद्य, मध्य आणि अंत्य नाडीचा हे विचार करतो तेव्हा जेव्हा पत्रिका जोडताना आपण ह्या नाडीचा देखील तितकाच विचार केला जातो. त्याचबरोबर जर आपण ब्लड टेस्ट केली तर जास्त बेटर असू शकतं का? म्हणजे
नाही, नाडीला मी फार महत्व देत नाही. पत्रिका गुणमिलनामध्ये नाडीला फार महत्व देत नाही. नाडीचा विषय म्हणजे ब्लड ग्रुप ज्यावेळी सायन्स डेव्हलप नव्हतं, आजपासून शेकडो हजारो वर्षा पाठीमागं, त्यावेळी एक नाडी म्हणजे एक रक्तगट हा सरळ साधा नियम होता. आता रक्तगटाचे 5 आपल्याला गट मिळतात आणि नाडीमध्ये 3च मिळतात. त्यामुळे एक नाडी असेल, एक जर रक्तगट असेल तर पुढे जा असं मी नक्कीच सांगेल. सायन्स पुढे गेलेलं आहे. सायन्समध्ये अनेक उपाययोजना डॉक्टरेट आहेत, त्यामुळे फार तिथे चिंतेचा विषय नक्कीच नाहीये. त्यामुळे नाडी एक आहे म्हणून तुम्ही लग्न जर मोडणार असाल तर तसं काही करू नये असं नक्कीच सांगेल. कारण त्याला सायंटिफिकली अनेक उपाय आहेत आणि एक नाडी म्हणजेच की अनेक लोकांना संतान होत नाही असं म्हणतात, किंवा संतांमध्ये विकलांग होतं, मतिमंद होतं, असं माझ्या तरी माहितीत कुठे नाहीये. हा, मात्र ग्रहणात जर त्या मुलाचा जन्म झाला असेल किंवा कन्सिव्ह राहिला असेल तर अशा गोष्टी नक्की त्यांच्या जीवनात परिणामकारक ठरतात. त्यामुळे नाडीचा विषय फार महत्व देऊ नये असं. बरोबर. म्हणजे थोडक्यात हा थोडासा एक गैरसमज आहे, थोडा नाही मोठा गैरसमज आहे. नक्कीच. अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. आपण बघितलं श्रावण महिन्यामध्ये अनेक जण उपास तापास करत असतात, पण त्याचबरोबर पूजेला देखील तितकंच महत्व आहे. म्हणजे श्रावणी सोमवार असेल, श्रावणी शनिवार असेल तर, आणि त्याचबरोबर मंगळागौर जी नवीन लग्न झालेली जी मुलगी असते, नववधू, ती मंगळागौर देखील करत असते. एकूणच ह्याचं सगळ्याचं महत्व किती आहे आणि त्याविषयी काय सांग? नाही, याचं महत्व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे फारच मोठं आहे. जसं की श्रावणामध्ये शंकराची पूजा केल्याने आपल्याला इच्छुक अपेक्षित ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळतात. उदाहरणार्थ ते मिळण्यासाठी काही सात्विक उपाय आहेत. जर 21 बेलपत्र चा अभिषेक सोमवारी जर शिवाच्या मंदिरात केला तर मी सांगेल तुम्हाला जी अपेक्षित गोष्ट पाहिजे ती काही दिवसांमध्ये, अगदी काही महिन्यांमध्ये नक्कीच मिळून जाते. अगदी तुम्हाला आर्थिक कोणी अडचणी असेल, फायनान्शियली कुठे प्रॉब्लेम मध्ये कोणी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीने उसाचा रस याचा जर अभिषेक किंवा गुळ पाणी याचा जर अभिषेक जर करतात तर त्याच्यामध्ये त्यांना त्याचे अनुरूप फळ त्याला नक्कीच मिळेल आणि त्याच्या धंद्यातली की त्याच्या व्यवसायातली भरभराट नक्कीच असेल. अगदी या प्रत्येक श्रावणी सोमवार नाही, जर तुम्हाला वाटतंय अगदी प्रत्येक महिन्यात प्रत्येक सोमवारी करायला तर उत्तम, चांगली फळं मिळतील. पण श्रावणी सोमवार जर विशेष म्हणून तुम्ही करताय तर लवकर त्याच्या अनुरूप वेगळं महत्व श्रावणाला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे. त्यामुळे त्याचा नक्कीच शनिवारचे उपास करा. शनिवारी जर शिवमंदिरात तुम्ही जाताय किंवा शंकराच्या मंदिराचा तुम्ही पूजा अर्चा करताय श्रावणामध्ये तर तुम्हाला तुमच्या मनोइच्छित कामना लवकर पूर्ण होतील. नक्कीच. थोडक्यात श्रावणाचं एक वेगळं महत्व आहे आणि ह्या सगळ्याचा खरं तर ह्या सगळ्या सारा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि नक्कीच आपली परंपरा तशी अखंडित सुरू ठेवली पाहिजे, पण त्याला विज्ञानाची जोडही देणं फार तितकंच महत्वाचं आहे. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलंय, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.